हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. की यावर्षी सूर्यानं माऊलींचं मुख पाहिलं असा विशेष नाही. 725 वर्ष झाली. कारण तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी माऊलींचं वर्णन करताना माऊलींचा अधिकार वर्णन केलेलं आहे. माऊलींचे ही सगळं कार्य त्यापासून होतंच आणि अखंड चालत आलेलं आहे. कारण माऊलींचा हा संजीवन समाधी सोहळा आहे. संजीवन या शब्दाचा अर्थ ज्ञानदेवी घेतलेले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करत असे. म्हणजे 725 वर्षे झाली माऊली अखंड तत्वानं वारकरी संप्रदायांच्या ज्यांनी ज्यांनी माऊलींचा अनुभव घेतला, संपूर्ण विश्वाला ज्ञान निष्कामतेने देतात, त्यांना माऊली अखंड तत्वाने ही कथा कीर्तन करतच आहेत. साक्षात माऊलीच सगळं करत आहेत. त्यामुळं त्याच दिवशी सूर्य आला हे नाही. आता त्याचं पुढचं विश्लेषण असं आहे. आम्ही ह्या मंदिराची संकल्पना करत असताना, मंदिर बांधत असताना अनेक लोकांना इथं आल्यानंतर, पूर्वीचं मंदिर पाहिलं, इथली सगळी भूमी पाहिल्यानंतर प्रतिप्रश्न करण्याची पद्धत होती. विचारायची आणखी काय इथं, हे सारखं मनाला टोचत होतं. लौकिकदृष्ट्या पाहणारे खूप लोक आहेत, अर्थातच चर्मचक्षुनं. त्यामुळं आज सगळ्या जगातली जी काही मंदिरं देवस्थानं पाहायला जातात, ते पाहायला जाणाऱ्या लोकांचा हा प्रश्न होता. अलौकिकदृष्ट्या पाहिलं तर या भूमीसारखी भूमीच नाही. कारण माऊली आधी करून 4 भावंड इथं फक्त जन्माला आली नाही, तर 14 वर्ष इथं राहिली. माऊलींचं संपूर्ण वाङ्मय, माऊलींचं संपूर्ण जीवन 22व्या वर्षापर्यंत होतं. त्यातलं अर्ध आयुष्य, अर्ध्यापेक्षा जास्ती इथं गेलेलं आहे. आणि त्यामुळं सगळ्या विश्वाची जी संकल्पना आहे, सगळं कार्य माऊलींनी या भूमीत संकल्प केलेला आहे. संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर उपस्थाची ज्ञानी हे वर्म जाणवणे आलेलो टाकणे चांगले, ते उपस्थाची ज्ञानी होते. ज्ञानेश्वरीचा जन्म, गाथ्याचा जन्म, हरिपाठाचा जन्म, चांगदेव पासष्टीचा जन्म, अमृत अनुभवाचा जन्म इथंच झाला. फक्त प्रगटीकरण वेगवेगळ्या ठिकाणी झालं. कारण ते उपस्थाची ज्ञानी होते आणि ते ज्ञान त्यांनी तिथं प्रदीप केलं. त्याच पद्धतीनं इथं आल्यानंतर लोकांनी तो प्रश्न न विचारावा, या दृष्टीने मी माझ्या जीवनात कार्य करत असताना गुरुवर विष्णू महाराजांचा हा सगळा संकल्प, आमच्या गुरुवर यांचा एकच संकल्पना केली की माझ्या माऊलींच्यासारखे संत होणे नाही, माझ्या माऊलींच्यासारखं दैवत होणं शक्य नाही, माझ्या माऊलींच्यासारखं एवढं व्यक्तिमत्व होणं शक्य नाही. आणि त्या दृष्टीनं आपण कार्य करत असताना कमीत कमी हजारो वर्षे ते कार्य लोकांच्या प्रचितीत यावं, लोकांनी ते पाहावं, अनुभवावं, या दृष्टीने ह्या मंदिराची रचना करण्यात आली. आणि मंदिराची रचना करायच्याच दिवशी एक डोक्यात विचार असा होता की जशी महालक्ष्मीच्या पायावर सूर्यकिरणं पडतात, कारण जगात सगळ्या विश्वानं आपेगावला यावं, माऊलींच्या भूमीत यावं, ही एक अत्यंतिक प्रामाणिक दृष्टिकोन माझा होता. मग चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळे कार्य करत असताना या मंदिराची रचना केली. पण हे करत असताना मागचे अनुभव घेतले. जसं आळंदी पंढरपूर ज्या वेळेला माऊलींचा पालखी सोहळा निघतो, त्यावेळेला माऊलींचा कळस हालतो. पण तो कळस चमत्काररित्या हलतो असातला विषय नाही. भगवान परमात्मा माऊलींच्या साक्षीने निघालेत हे त्याचं प्रतीक आहे. पण आज तुमचं विज्ञान वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा अनुभवतं आणि तो आम्हाला त्रास होतो संप्रदायाला. कारण जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माऊली अखंड तत्व नाहीत. ज्या वेळेला फार मोठ्या जागतिक सायंटिस्टनी विचार केला की या पृथ्वी तलावर खरी ऊर्जा कुठं आहे, त्यावेळेला आळंदी क्षेत्रात ऊर्जा दिसली आणि त्या दृष्टीनं माऊलींची समाधी उकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. थोर संत मामासाहेब दांडेकर, गुरुवारी विष्णू महाराज, साखरे महाराज आदी करून त्या संतांनी त्यावेळेला एक फार मोठं आंदोलन केलं. कारण माऊली तुमच्या दृष्टीनं जरी समाधीत असती तर आमच्या दृष्टीनं ते अखंड तत्व नाही. तुम्ही काही जर करताना माऊलींच्या शरीराला, आम्ही म्हणण्यापेक्षा 350 वर्षानंतर नाथांचा जन्म झाला. ज्यावेळेला नाथबाबा मुळी काढायला गेले त्यावेळेला माऊलींचा जो चेहरा पाहिला, माऊलींची जी मूर्ती पाहिली, माऊलींचं जे स्वरूप पाहिलं, ते नाथांनी त्यांच्या अभंगात सुंदर वर्णन केलं. कैवल्याचा पुतळा, ते पाहिलेलं वर्णन केलेलं आहे. अर्थातच आमच्या दृष्टीनं म्हणत नाही, विश्वाच्या दृष्टीनं माऊली अखंड तत्वानं आहेतच. त्यामुळे तुम्ही खोदकाम करताना किंवा काय माऊलीची ऊर्जा पाहत असताना, कारण तुम्ही सायंटिस्टवाले कधी वेगळ्या पद्धतीने विचार करता, मानवाची कवटी हजारो वर्षे राहते आणि त्याचा तुम्ही अभ्यास करायला चालले. मला सायंटिस्टांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही आहे.
फक्त तुम्ही बुद्धिजीवी, ज्ञानाची घमेंड तुमच्यात आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही बोलता. आमच्याकडे पुरणपोळ्या पूर्वीपासूनच चालत आलेल्याच आहे. पुरणपोळी करण्याची पद्धत ती आई त्या मुलीला शिकवत होती. कणिक घे बाळ, तिच्यात पाणी टाक, ती मळ चांगल्या प्रकारे, ती व्यवस्थित गोल तयार कर. मग कधी फ्रान्स, कधी अमेरिका, कधी जपान व्हायचं, पण 8-10 दिवसानं त्या मुलीचा बरोबर गोल आकार यायचा आणि तो तव्यावर टाकत असल्यानंतर तिची पोळी तयार होती. पण तुम्ही याच पोळीचं ज्या वेळेला सायंटिस्ट पद्धतीनं वर्णन करत असताना कसं करता. आणि इथे एक महत्त्वाचा विषय, बाळ चित्त दे, लक्ष दे ही पोळी करताना, हे आम्ही सांगत होतो, आमचे मातापिता सांगत होते. पण तुम्ही सायंटिस्ट काय सांगता. 200 ग्रॅम कणिक घ्यायची, त्यात 22 मिली पाणी टाकायचं, 42 डिग्री सेल्सिअसचा तवा गरम झाला पाहिजे आणि मग ती पोळी गोल आली पाहिजे आणि मग त्याच्यावर टाकायची पोळी. आता ते सगळं करत असताना तिचं चित्त पाहिजे का नको. पण चित्ताचा विचार केला नाही, तुम्ही ज्ञानाची भर घालण्याचा प्रयत्न केला. ज्ञानानं सांगायला लागले जरासं पाणी कमी झालं किंवा जास्त झालं, त्याच्यासाठी आमच्याकडे उपाय आहे ना. जादा पाणी झालं थोडं कणिक घ्यायची, आणखी परत मळायची. कमी पाणी झालं की परत पाणी टाकायचं. 42 डिग्री सेल्सिअसचा तवा तापण्यासाठी आता तुम्ही विज्ञानानं ओव्हनची पद्धत काढली. आमच्या चुलीत लाकडं किती घातली आणि तवा किती तापला हे कुठं सांगायचं होता. फक्त यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, चित्त पाहिजे, मन पाहिजे, चित्त पाहिजे. आमचा हाच विषय आहे. आमचं चित्त तिथं आहे आणि चित्ताशिवाय कुठली गोष्ट होत नाही. आणि अशा पद्धतीनं सायंटिस्टांनी परत या मंदिराला ज्यावेळेला माऊलींची सूर्यकिरणं मुखावर पडली त्याच्याबद्दल अभ्यास करून, उद्या मी आहे तोपर्यंत शक्य नाही, पण उद्या आमच्यानंतर मंदिर पाडू, कुणीकडनं प्रकाश आला, कसा आला पाहायचं, आम्हाला अभ्यासच करायचा. या दृष्टीनं आम्ही सायंटिस्टला पकडलं. सायंटिस्टनं पहिल्यांदा नकार दिला. 2 वर्ष नकार दिला. हे होऊ शकत नाही कारण आमचं मंदिर उत्तर दक्षिण आहे आणि सूर्य पूर्व पश्चिम आवळतो, हे होणंच शक्य नाही सायंटिस्टांनी सांगितलं. पण माझ्या माऊलींनी साक्षात्कार केला. ते नांदेडला होते, त्यांची नांदेडला सर्व्हिस होती आणि त्यांनी सांगितलं मला येऊन जाऊन जमणार नाही. ज्या दिवशी त्यांचा नकार आला त्याच दिवशी पहाटे 5 वाजता स्वप्न पडलं त्यांना आणि स्वप्नात असं झालं की मी औरंगाबादला ड्युटीला आलो. उठले, सकाळी स्नान वगैरे झालं, 10 वाजता त्यांना लेटर आलं तुमच्या औरंगाबादची बदली झाली. हा साक्षात्कार आहे. तुम्ही विचारू शकता हे कोणीतरी सांगितलेल्यापैकी नाही. श्रीनिवास औंधकर, डॉक्टर अब्दुल कलाम संशोधन केंद्र MGM औरंगाबादला त्याचे ते संचालक आहेत. त्यांची बदली इथं झाली, त्यामुळे त्यांना असं वाटलं की माऊलींनी मला जवळ आणलं आहे अभ्यासासाठी, म्हणून 22 वर्ष त्याचा अभ्यास केला. आज ते इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे अभ्यास करत होते. पण आपल्या सगळ्या पृथ्वीची रचना, या ग्रहताऱ्याची रचना ही हिंदू संस्कृतीप्रमाणे आहे, या धर्माप्रमाणे आहे. आणि त्यामुळं या सगळ्याची रचना करत असताना सगळे ग्रहतारे ज्याच्या स्वतःभोवती फिरतात, काही दुसऱ्याभोवती फिरतात, पण एकच ग्रहतारा असा आहे सायंटिस्टच्या बाबतीत तो अखंड तत्वाने एकत्र आहे, त्याचं नाव आहे ध्रुवतारा. आता आम्ही आमच्या अध्यात्म दृष्टीने सांगत असताना तो ध्रुवतारा म्हणजे भगवान परमात्म्यानं त्याला दिलेलं वर आहे आणि तो अखंड ध्रुवबाळ म्हणून तिथं आहे आणि त्याच्यावर दिशा ठरवली गेली उत्तर की दक्षिण. आणि त्याचं पाहून आमचं थोडंसं मंदिर पूर्वेकडे आहे आणि मग त्या पद्धतीनं दक्षिणायन सुरू झाल्यानंतर सूर्य पश्चिमेला करेक्ट मावळत नसतो, थोडासा दक्षिणेकडे कललेला असतो. मग या तिथिमितीनुसार त्यांनी 22 वर्षाचा अभ्यास केला आणि अक्षांश रेखांश काढून मंदिराची सगळी पाहणी केली आणि दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान सूर्य कोणत्या दिशेला त्या तिथिमितीला येतो याचा सगळा अभ्यास केला 22 वर्षानंतर. कारण यावर्षी 2 डिसेंबरला झाला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, पुढच्या वेळेला 22 नोव्हेंबरला आहे. म्हणजे 10-11 दिवसाचा फरक असतानासुद्धा सूर्य मात्र तो त्याच वेळेला येत असतो. याचातच आम्हाला हे सांगायचं आहे की आमचं पंचांग सिद्ध झालं, आमचं शास्त्र सिद्ध झालं, तुमचं इंग्लिश कॅलेंडर सिद्ध झालं नाही. आणि हे सायंटिस्टांनी मान्य करून त्या पद्धतीने या मंदिराची रचना करण्यासाठी त्यांनी आम्हाला जे डायरेक्शन केलं, दिग्दर्शन केलं आणि त्या पद्धतीनं यावर्षी माऊलींच्या मुखावर बरोबर 12:48 सूर्यकिरणं जी पडलीत त्याच्यामुळं माऊलींची मूर्ती तेजोमय वाटली. आणि हे सगळं करत असताना आधीच हा विचार करून मी माऊलींची मूर्ती अतिशय सुंदर सुबक हे करण्याच्या पाठीमागचं एकच आहे की तुकाराम महाराजांनी वर्णन केले, कानी जे ऐकले ते दृष्टी नाही पाहिले. आम्ही कानानं ऐकलं माऊलींचं संजीवन समाधी सोहळ्याचं स्वरूप, माऊली कशी होती, नामदेव महाराजांच्या अभंगाद्वारे जसा कर्दळीचा गाभा असे अखंड. पण ते आज वारकरी संप्रदायाला माऊली कशी होती संजीवन समाधीला जात असताना तेजोमय असं तेजपुंज त्यांचं स्वरूप होतं.
आणि त्या दृष्टीनं माऊली दिसावी त्यासाठी केलेला हा सगळा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाला गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून आम्ही परिपूर्ण झालेलो आहोत. म्हणून हा साक्षात्कार आहे, हा चमत्कार नाही किंवा सायंटिस्टचाही तर नाही. जर सायंटिस्टने केलं असतं तर त्या दिवशी इथं सायंटिस्ट ढसा रडले. याचं कारण आहे अख्खा महाराष्ट्र अंधारात होता. महाराष्ट्रात तर तो विषय नाही, आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तरी फुल होता अंधार. पैठण तालुकाही तसा होता. नवे इथं पहाटे 4 वाजता पाऊस सुरू झाला होता. 10:30पर्यंत इथं पाऊस पडत होता. 12:15पर्यंत पूर्ण अंधारलेलं होतं. 12:15 नंतर थोडंसं प्रकाशमय झालं आणि 12:48 ज्यावेळेस सूर्य माऊलींच्या मुखावर आला त्यावेळेस सायंटिस्टचं विज्ञान थांबलं आणि अध्यात्म सुरू झालं. जगाच्या दृष्टीने विज्ञान किती श्रेष्ठ असलं तरी विज्ञान ही पहिली पायरी आहे आणि त्याच्यानंतर अध्यात्माची पायरी आहे. म्हणून विज्ञान संपलं म्हणून सायंटिस्ट श्री औंधकरांनी अक्षरशः कोणतरी मेलं या पद्धतीनं ढसा रडत होते मिठी मारून की आम्ही थांबलो, माऊली तुम्ही केले हे सगळं. आणि हे सगळ्याकडे सिद्ध आहे. याच्याबद्दल तुम्ही चिकित्सा करू शकता, विचारू शकता, आमच्याकडे पुरावे आहेत. फक्त एवढाच दृष्टिकोन. आता परत इकडं कोणी विज्ञानानं डोकं नाही लावायचं सायंटिस्टने हे कसं झालं आणि काय झालं. तुमच्या चॅनलद्वारे या सगळ्यांना कळावं की परत यायचं तर माऊलीकडं नतमस्तक व्हायचं. माऊली तूच आम्हाला संकल्पना दे, तूच बुद्धी दे आणि तूच ज्ञान दे. कारण ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे माझी माऊली आहे. आणि म्हणून या आपेगाव सगळ्या विश्वापुढे जावावं, माऊलींचं कार्य विश्वापुढे जावं, माऊलींची जन्मभूमी विश्वापुढे जावे यासाठी गुरुवारी विष्णू महाराजांनी संपूर्ण आयुष्य वेचलेलं या भूमीसाठी. आणि त्यासाठीच आमचं जीवन आहे. आणि ते खऱ्या अर्थानं सगळ्यात त्या दिवशी आनंद कोणाला झाला असेल, रात्री आमच्या महाराजांनी सांगितलं की सगळ्यात जास्ती दादाला आनंद झाला. हो खरंच, सायंटिस्ट रडले वेगळ्या कारणासाठी, त्यांचं विज्ञान थांबलं म्हणून. मीही रडलो पण मी वेगळ्यासाठी. कारण मी माऊलीला, अर्थात आमची आई आहे ती, त्या मातेकडे मी इतके हट्ट केलेत की ते न पुरवणारे हट्टसुद्धा माझ्या माऊलींनी पुरवलेत. तिला किती कष्ट झाला असेल, किती त्रास झाला असेल या संकल्पनेने मी गहिवरलो. पंढरपूरच्या वारीला मी हट्ट केला होता, ती परिपूर्ण केली. मंदिराचा हट्ट पूर्ण केला, मूर्तीचा हट्ट केला आणि शेवटचा हा न भूतो न भविष्यती असा सूर्यकिरणाचा हट्ट केला. आणि तो माऊलींनी माझा हट्ट पुरवला. या कार्यासाठी माऊली माझ्यासाठी खूप त्रास झाला. म्हणून मी अखंड तत्वानं माझं जीवन आहे तोपर्यंत या माऊलींच्या जन्मभूमीसाठी वाहिलेलंच आहे. हीच माझ्या माऊलींच्या चरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना एकदा माऊलींच्या आपेगावला या. माऊलींचं स्वरूप तुम्ही फक्त ऐकलं, पुस्तकात पाहिलं, चित्रात पाहिलं, पण माऊली प्रत्यक्ष कशी होती हे पाहण्यासाठी आपेगावलाच यावं लागेल. आणि एकदा आपेगावला यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.